नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट इव्हेंटचा अभ्यास करून त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 ला आज आपण सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी संदर्भामध्ये म्हणजे संभाव्यतेच्या संदर्भामध्ये विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये पहिली संकल्पना आपण अभ्यासलेली आहे ती म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट। द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड विथ सर्टिनिटी अँड देअर इज अ इक्वल पॉसिबिलिटी फॉर ईच रिझल्ट इज नोन एज रॅन्डम एक्सपेरिमेंट। म्हणजे यादृच्छिक प्रयोग म्हणजे असा प्रयोग की ज्या प्रयोगाचे निष्कर्ष आपल्याला प्रयोगापूर्वीच ज्ञात असतात, परंतु त्यातील कोणता निष्कर्ष नेमका प्रयोगानंतर येईल ते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, त्याचं भाकीत करू शकत नाही। अशा प्रयोगाला आपण मराठीमध्ये यादृच्छिक प्रयोग किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हटलं। त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहिली होती ती म्हणजे आउटकम, ज्याला निष्पत्ती असं म्हटलं होतं। रिझल्ट्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम। म्हणजे एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचे जे निष्कर्ष आहेत, संभाव्य निष्कर्ष, त्यांना आपण आउटकम्स असं म्हटलं होतं। त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण अभ्यासलेली होती ती म्हणजे सॅम्पल स्पेस। सॅम्पल स्पेसला आपण मराठीमध्ये नमुना अवकाश असं म्हटलं। द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड एज सॅम्पल स्पेस। म्हणजे एखाद्या प्रयोगाच्या सर्व संभाव्य निष्पत्तींना आपण सॅम्पल स्पेस किंवा नमुना अवकाश असं म्हटलं। इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और ओमेगा। ओमेगा इज अ ग्रीक लेटर। म्हणजे यादृच्छिक प्रयोगाचा जो नमुना अवकाश आहे तो नमुना अवकाश आपण यस या अक्षराने किंवा ओमेगा या ग्रीक अक्षराने आपण दर्शवतो। आणि सॅम्पल स्पेस मध्ये सर्व संभाव्य निष्पत्तींचा आपण समावेश करून घेतो। यानंतर यावर आधारित आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेस आपण लिहिले। त्यामध्ये 1 कॉइन टॉस्ड, 2 कॉइन्स टॉस्ड, 3 कॉइन्स टॉस्ड, अ डाय इज थ्रोन, 2 डाइस आर थ्रोन, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम number bearing from 1 to 20 or 1 to 50. A card is drawn from well-shuffled pack of 52 playing cards. या प्रकारचे आपण वेगवेगळे रॅन्डम एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेस यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इव्हेंट ही संकल्पना अभ्यासणार आहोत। आता इव्हेंट म्हणजे नेमकं काय? तर इव्हेंट म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेल्या किंवा दिलेल्या कंडिशन फॉलो करणाऱ्या इलेमेंट्स किंवा मेंबर्सचा सेट जो आपण सॅम्पल स्पेस मधून निवडणार आहोत। इव्हेंटची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय केलेली पहा। द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स। आता विद्यार्थी मित्रांनो, इव्हेंट ही संकल्पना अतिशय सोपी आहे। आपल्याला जर ही व्याख्येवरून लक्षात येत नसेल तर प्रत्यक्षात जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये सर्व इव्हेंट्स आपल्याला लिहायचे आहेत, जी अतिशय सोपी आहे। या इव्हेंट संदर्भामध्ये काही बाबी आपण समजावून घेऊया। अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट। म्हणजे सॅम्पल स्पेस नमुना अवकाश मधील आपल्याला अपेक्षित असलेल्या घटकांचा जो संच आहे त्याला आपण मराठीमध्ये घटना किंवा इंग्रजीमध्ये इव्हेंट असं म्हणणार आहोत। इव्हेंट हा किंवा इव्हेंट मधील जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स आपण सॅम्पल स्पेस मधील सेट मधून निवडतो। म्हणून इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस। म्हणजे घटना ही नमुना अवकाशाची उपसंच असते, कारण त्यातील सर्व घटक, घटनेतील सर्व घटक जे आहेत ते घटक नमुना अवकाशातून निवडले गेलेले असतात। Events are generally denoted by capital letters A, B, C, D, etc. म्हणजे घटना ज्या आहेत त्या घटना इंग्रजी कॅपिटल अक्षर जे आहेत A, B, C, D या अक्षरांनी दर्शविले जातात। फक्त यस हे अक्षर घटनेसाठी वापरलं जात नाही, कारण
आपण आत्ताच पाहिलंय यस हे अक्षर नमुना अवकाशाचा जो संच आहे, सेट आहे, तो दर्शवण्यासाठी वापरलेला असतो. आता या बाबींवरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करूयात. म्हणजे आपल्याला इव्हेंट ही संकल्पना आहे ती एकदम क्लिअर होईल. प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये क्वेश्चन आहे राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट एस, that means sample points, number of sample points for each of the following random experiments. Also write events A, B, C in the set form and write n of A, n of B, n of C. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही रॅन्डम एक्सपेरिमेंट पुढे सांगितले असतील, त्यांच्या बाबतीमध्ये नमुना अवकाश यस, त्यातील घटक संख्या n ऑफ यस, त्यानंतर काही घटना आहेत ज्यांना ए, बी आणि सी असं नावं दिलेली आहेत, त्या घटना संच स्वरूपामध्ये लिहून त्यातील घटक संख्या म्हणजे एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी आपल्याला लिहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात फर्स्ट एक्झाम्पलला. फर्स्ट एक्झाम्पल आहे वन डाय इज रोल्ड, एक फासा फेकलेला आहे आणि या यादृच्छिक प्रयोगाचा सॅम्पल स्पेस एन ऑफ इयर्स आणि त्यावर आधारित 3 घटना आपल्याला लिहायच्या आहेत. इव्हेंट ए इज इवन नंबर ऑन द अप्पर फेस, म्हणजे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असावी. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन द अप्पर फेस, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या असावी. इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असावी. या स्वरूपातल्या 3 घटना लिहून त्यातील घटक संख्या लिहायची आहे. सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या यादृच्छिक प्रयोगाचे सॅम्पल स्पेस लिहिलेले आहेत. वन डाय इज रोल्ड, एक फासा फेकला. प्रत्येक फाशाला 6 पृष्ठ असतात. प्रत्येक पृष्ठावरती एक संख्या लिहिली असते. 1 ते 6 या संख्या त्या फाशाच्या प्रत्येक पृष्ठावरती लिहिलेली असते, म्हणजे त्यापैकी एक संख्या असणार आहे. म्हणजे एकूण 1 ते 6 पैकी एक अंक वरच्या पृष्ठभागावरती येणार आहे. जेव्हा आपण फासा फेकतो तेव्हा त्याच्या वरच्या पृष्ठभागावर एक तर 1 किंवा 2 और 3 और 4 और 5 और 6 यापैकीच एक अंक आपल्याला वरच्या पृष्ठभागावर दिसणार आहे. म्हणून याचा सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट्स असतील. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5 अँड 6. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इज 6. यामध्ये एकूण 6 घटक आहेत, म्हणून यातील घटक संख्या एन ऑफ एस इज इक्वल टू 6 असणार आहे. आता इव्हेंट ए आपण लिहूयात. इव्हेंट ए इज इवन नंबर ऑन द अप्पर फेस, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अपेक्षित वरच्या पृष्ठभागावर असणारा जो अंक आहे तो अंक सम असावा. मग यातील फक्त सम अंक जे आहेत ते ए या घटनेतील संचामध्ये येणार आहेत. देअरफॉर सेट ए इज इक्वल टू इवन नंबर्स फ्रॉम सॅम्पल स्पेस 2, 4 अँड 6. या 3 समसंख्यांचा सम अंकांचा ए या संचामध्ये समावेश होईल. एकूण 3 घटक या संचामध्ये आहेत, म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू 3. सेकंड, इव्हेंट बी इज इक्वल टू ऑड नंबर्स ऑन द अप्पर फेस, म्हणजे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या असावी. मग सॅम्पल स्पेस मधील सर्व विषम संख्या ज्या आहेत, ऑड नंबर्स जे आहेत, ते बी या संचामध्ये येणार आहेत, बी या सेटमध्ये असणार आहेत. सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3 अँड 5. 1, 3 अँड 5 दीज आर ऑड नंबर्स, म्हणून हे 3 घटक जे आहेत ते बी या संचामध्ये येतील. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू 3. एन ऑफ बी इज इक्वल टू 3. थर्ड इव्हेंट इज इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस, म्हणजे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असावी. सॅम्पल स्पेस मध्ये आलेले जे अंक आहेत यापैकी कोणकोणत्या संख्या मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. तर फर्स्ट प्राईम नंबर इज 2, सेकंड 3 अँड थर्ड इज 5. 2, 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. देअरफॉर सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 3 अँड 5. याही संचामध्ये एकूण 3 घटक आहेत, म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी इज इक्वल टू 3. एन ऑफ सी इज इक्वल टू 3. एक्झाम्पल्स अतिशय सोपी असतात. आपल्याला घटना लिहिता आली, इव्हेंट लिहिता आला, इव्हेंटचा सेट लिहिता आला की आपल्याला त्याची प्रोबेबिलिटी म्हणजे संभाव्यता शोधता येणार आहे, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट इज
2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आणि मग त्या संदर्भात 3 आपल्याला इव्हेंट दिलेले आहेत. आपण इव्हेंटचा नंतर विचार करूयात. जेव्हा 2 फासे आपण एकाच वेळी फेकतो तेव्हा वरच्या पृष्ठभागावर कोणकोणते अंक मिळू शकतात, काय काय शक्यता आहेत, पॉसिबल आउटकम्स कोणते कोणते आहेत. तर पहिली पॉसिबल आउटकम जे आहे ते असणार आहे 1-1. दोनही फाशांच्या वरच्या पृष्ठभागावर 1-1 हा अंक मिळेल. दुसरी शक्यता असेल 1-2. तिसरी शक्यता असेल 1-3, 1-4, 1-5, 1-6. 6 पेक्षा मोठा अंक आपल्याला मिळणार नाही, कारण प्रत्येक फाशाला फक्त 6च पृष्ठ असतात. त्यानंतर 7वी शक्यता असेल 2-1, देन 2-2, 2-3. असं करत करत आपल्याला 6-6 ही लास्ट शक्यता आपल्याला मिळणार आहे. अशा एकूण 36 पॉसिबल आउटकम्स आपल्याला मिळतील. म्हणून आपला सॅम्पल स्पेस असणार आहे 1-1, 1-2, 1-3, 1-4, 1-5, 1-6, 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6. असं करत करत लास्ट 36th पॉसिबिलिटी असणार आहे 6-6. म्हणजे या सॅम्पल स्पेसमध्ये एकूण 36 शक्यता असतील. देअरफॉर n ऑफ s इज इक्वल टू 36. नाव आता यावरून आपण आपल्याला विचारलेल्या ज्या घटना आहेत, इव्हेंट आहेत, ते आपण लिहिणार आहोत. इव्हेंट ए इज द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज इन द मल्टिपल ऑफ 6. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर आलेल्या अंकांची जी बेरीज आहे ती 6च्या पटीत असावी. मग ती कोणती कोणती बेरीज चालेल आपल्याला? त्या दोघांची बेरीज आपल्याला 6 चालेल, 12 चालेल, 18 चालेल, 24 चालेल. परंतु मॅक्झिमम मोठे अंक आपल्याकडे 6 आहेत. म्हणजे मॅक्झिमम ऍडिशन आपली सम जी आहे ती 12 येणार आहे. म्हणजे आपल्याला असे आउटकम्स चेक करायचे आहेत की ज्यांची सम ही एक तर 6 असेल किंवा 12 असेल. मग 6 सम असणारी पहिल्या रो मध्ये आउटकम पहिली आहे 1-5, दुसऱ्यामध्ये 2-4, त्यानंतर 3-3, त्यानंतर 4-2, त्यानंतर 5-1 आणि लास्ट असणार आहे 6-6. म्हणजे ए या इव्हेंटमध्ये एकूण 6 एलिमेंट्स असतील. 1-5, 2-4, 3-3, 4-2, 5-1, 6-6. therefore number of elements in set A is equal to 6. एकूण 6 घटक यामध्ये आपल्याला दिसत आहेत. सेकंड इव्हेंट इज इव्हेंट बी, द सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेस इज मिनिमम 10. आता ही अट काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी समजून घ्या. वरच्या पृष्ठभागावर आलेल्या अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 असावी. कमीत कमी 10 असावी याचा अर्थ 10 पेक्षा कमी चालणार नाही. ती 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल. आपल्याकडे मॅक्झिमम 12च आहे. म्हणजे 10, 11 आणि 12 अशी सम असलेली जोडी आपल्याला चालेल. परंतु 10 पेक्षा कमी ज्यांची बेरीज आहे असं आउटकम आपल्याला बी या सेटमध्ये घेता येणार नाही, बी या इव्हेंटमध्ये घेता येणार नाही. मग पहिला जो पेअर आहे, पहिले जे आउटकम आहे ते असणार आहे 4-6. यांची ऍडिशन ही 10 आहे. याच्या आधीच्या सर्व जे आउटकम्स आहेत त्यांची सम जी आहे ती लेस दॅन 10 आहे. त्यानंतर सेकंड असणार आहे 5-5, 10. यांची सम 10 आहे. त्यानंतर 5-6 इट इज ग्रेटर दॅन 10. त्यानंतर 6-4, 10. 6-5, 11. 6-6 यांची सम आहे 12. म्हणजे यामध्ये एकूण 6 एलिमेंट असतील. 4-6, 5-5, 5-6, 6-4, 6-5 अँड 6-6. म्हणजे एकूण 6 एलिमेंट आहेत ज्यांची बेरीज 10 किंवा 10 पेक्षा जास्त आहे. therefore नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स or number of members in set B, it is 6. Third event is event C, the same digit on the upper face. म्हणजे दोनही फाशांवरती येणारा अंक सारखाच असावा. आता हे सोपं आहे. मग कोणते कोणते एलिमेंट्स असतील? 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 and 6-6. therefore set C is equal to in curly bracket 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 and 6-6. there are again 6 members in this set, therefore n of C is equal to 6. ऐकणे सोपं सगळं. नेक्स्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. 3 coins are tossed simultaneously. 3 नाणी एकाच वेळी फेकली. सुरुवातीला आपण सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. 3 नाणी एकाच वेळी फेकली तर आपल्याला काय काय शक्यता मिळतील? 3ही नाण्यांवरती आपल्याला छापा मिळेल, हेड मिळेल, H H H
आता हाही सॅम्पल स्पेस आपण पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये अभ्यासलेला आहे. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू एच एच एच. पहिल्या दोन नाण्यांवरती छापा, तिसऱ्या नाण्यावरती काटा, एच एच टी. आता हे टीचं स्थान आपण बदलवतोय. तुम्हाला ट्रिक मागच्या वेळी सांगितलेली होती. एच टी एच, पहिल्यावरती छापा, दुसऱ्यावरती काटा, तिसऱ्यावरती छापा. चौथी शक्यता आहे पहिल्यावरती काटा टी एच एच, सेकंड वरती हेड असेल, थर्ड कॉइन वरती हेड असेल. आणि हे 4 पॉसिबिलिटी लिहिल्यानंतर नेक्स्ट 4 पॉसिबिलिटीज लिहिताना यांचे ज्या ठिकाणी एच आहे त्या ठिकाणी टी करा आणि ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी एच करा. म्हणजे दॅट मीन्स टी टी टी, टी टी एच, टी एच टी अँड टी एच टी टी. म्हणजे एकूण 8 इलिमेंट्स याच्यामध्ये आहेत. देअरफॉर नंबर ऑफ इलिमेंट्स इन सेट एस इज इक्वल टू 8. एन ऑफ एस इज इक्वल टू 8. आता इव्हेंट ए आहे टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. ऍटलिस्ट, पुन्हा ऍटलिस्टचा अर्थ समजावून घ्या. कमीत कमी, कमीत कमी 2 छापे असावेत, कमीत कमी 2 हेड असावेत. 2 पेक्षा कमी चालणार नाही. लिमिट समजलं की त्यातील इलिमेंट्स आपल्याला सहज लिहिता येतील. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा ह्या लिमिटवरती गोंधळ होतो. ऍटलिस्ट, कमीत कमी 2 छापे असावेत. मग 2 पेक्षा कमी चालणार नाहीत. मग असे आपण इलिमेंट्स यामध्ये घेऊयात की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त हेड्स आहेत, 2 पेक्षा कमी चालणार नाहीत. एच एच एच, कमीत कमी 2 आहेतच. एच एच टी, एच टी एच, टी टी एच, टी एच एच, असे एकूण 4 इलिमेंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये कमीत कमी 2 हेड आहेत किंवा 2 पेक्षा जास्तही चालत आहेत आपल्याला. मात्र खालचा जो रो आहे याच्यामध्ये फक्त एकच एच किंवा काही ठिकाणी तर नाहीच आहे, म्हणून हे आपल्याला चालणार नाही. मग यामध्ये एकूण 4 इलिमेंट्स आहेत. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 4. नेक्स्ट, इव्हेंट बी इज इक्वल टू गेट नो हेड. एकही छापा चालणार नाही. असे कोणते कोणते इलिमेंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये एकही छापा नाही? असा एकच इलिमेंट आहे, तो म्हणजे टी टी टी. देअरफॉर इन सेट बी देर इज अ सिंगल इलिमेंट टी टी टी. एन ऑफ बी इज इक्वल टू 1. म्हणजे एकही याच्यामध्ये आपल्याला छापा चालणार नाही. सगळे काटे लागतील, 3ही नाण्यांवरती काटे लागतील. थर्ड इव्हेंट इज टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. म्हणजे दुसरं नाणं जे आहे त्या दुसऱ्या नाण्यावरती आपल्याला छापा लागेल. पहिल्या आणि तिसऱ्या नाण्यावरती छापा किंवा काटा काही चालेल, मात्र दुसऱ्या नाण्यावरती आपल्याला छापा पाहिजे. मग दुसऱ्या नाण्यावरती म्हणजे मधलं जे नाणं आहे या ठिकाणी दिसणार त्याच्यावरती एच असला पाहिजे. मग फर्स्ट चालेल, सेकंड चालेल, हे चालणार नाही कारण मधल्या नाण्यावरती टी आहे. हे एक चालेल आणि हे एक चालेल. म्हणजे याच्यामध्ये सी या इव्हेंटमध्ये एकूण 4 इलिमेंट्स असतील. एच एच एच, एच एच टी, टी एच एच, टी एच टी. प्रत्येकी दुसऱ्या नाण्यावरती या ठिकाणी छापा दिसतो आहे. म्हणून एन ऑफ सी इज इक्वल टू 4. याच्यामध्ये 4 घटक आहेत, म्हणून एन ऑफ सी इज इक्वल टू 4 असणार आहे. त्यानंतर फोर्थ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज 2 digits are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of digits. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. किती संख्या तयार होतील तो आपला सॅम्पल स्पेस आधी आपण लिहून घेऊयात. मग संख्या तयार करताना मी सुरुवातीला 0 तर आपण टेन्स प्लेसला दशक स्थानी आपण ठेवू शकत नाही, ती 1 अंकी संख्या आहे. म्हणून सुरुवातीला आपण 1 ठेवूयात दशक स्थानी, एकक स्थानी 0, म्हणजे तयार होईल 10. त्यानंतर 12, 11 तयार होणार नाही कारण 11 म्हणजे त्या एकाच संख्येमध्ये 1 हा रिपीट झाला म्हणून 11 चालणार नाही. म्हणजे 10, 12, 13, 14, 15. 1 हा दशक स्थानी ठेवल्यामुळे 5 2 अंकी संख्या तयार झाल्या. नंतर 2 ठेवा, 20, 21, 23, 24, 25. असं प्रत्येक अंक दशक स्थानी ठेवून 0 सोडून आपल्याला प्रत्येकी 5-5 संख्या 2 अंकी संख्या मिळतील. म्हणजे एकूण 25 संख्या आपल्याकडे असतील. सॅम्पल स्पेस असणार आहे 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 23, 24, 25, 30, 31, 32, 34, 35, 40, 41, 42, 43, 45, 50, 51, 52, 53, 54. या ठिकाणी पहा 11 नाही, 22 नाही, 33 नाही, 44 नाही, 55 नाही, कारण त्यांच्यामध्ये डिजिट जे आहेत ते रिपीट होतात. मग एकूण 25 2 अंकी संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू 25 असणार आहे. नेक्स्ट,
आता इव्हेंट ए काय आहे पहा, इव्हेंट ए इज द नंबर फॉर्म इज इव्हन, म्हणजे तयार झालेला अंक जो आहे तो सम असावा. मग कोणते कोणते सम आहे त्यामध्ये, 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, then 50, 52 and 54. म्हणजे इव्हेंट ए मध्ये 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. मग यातील आपण समसंख्या घेतलेल्या आहेत. आणि एकूण किती एलिमेंट आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 and 13. Therefore number of elements in set A is 13. म्हणजे यामध्ये 13 घटक आहेत. म्हणजे पहा, सॅम्पल स्पेस मधील 25 संख्यांपैकी 13 संख्या सम आहेत. नेक्स्ट, इव्हेंट बी, द नंबर फॉर्म्ड इज डिव्हिजिबल बाय 3. मग हा जो तयार झालेला अंक आहे किंवा 2 अंकी संख्या आहे ती 3 ने विभाज्य असावी, 3 ने भाग जाणारी असावी. मग 3 ने भाग जाणारी कोणती संख्या आहे, पहिल्या रो मध्ये पहा 12, त्यानंतर 15, 21, 24. या रीतीने जर आपण या ठिकाणी घेतल्या संख्या सगळ्या तर 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51 and 54. या सर्व संख्यांना 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणून यांचा समावेश बी या संचामध्ये झालेला आहे. एकूण किती एलिमेंट आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू 9. थर्ड इव्हेंट, इव्हेंट सी इज, घटना सी जी आहे, नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठा असावा. मग 50 पेक्षा मोठा असावा म्हटल्यानंतर तो 50 यामध्ये समावेश होणार नाही, त्याच्यापेक्षा मोठा. 51, 52, 53, 54 असे 4 नंबर्स, 4 2 अंकी संख्या आहेत की ज्या 50 पेक्षा मोठ्या आहेत. therefore n of c is equal to 4 असणार. नेक्स्ट रँडम एक्सपेरिमेंट आहे, फ्रॉम 3 men and 2 women, एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons इज टू बी फॉर्म. म्हणजे 3 पुरुष आणि 2 महिला यांच्यामधून दोघांची पर्यावरण रक्षक समिती बनवायची आहे, पर्यावरण समिती बनवायची आहे दोघांचीच. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला 3 पुरुष आणि 2 स्त्रिया, महिला यांना काहीतरी आपल्याला नावाने दर्शवावं लागेल. म्हणून आपण या ठिकाणी सुरुवातीला सपोज M1, M2 and M3 आर मेन अँड W1, W2 आर वुमेन. म्हणजे M1, M2 आणि M3 हे 3 पुरुष असून W1 आणि W2 या 2 स्त्रिया आहेत. आता यांच्यातून दोघांची निवड करून आपल्याला पर्यावरण समिती बनवायची आहे. किती वेगवेगळे ऑप्शन्स आपल्या समोर असतील. तर पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एक असं कमिटी बनवलेली होती, बॉईज अँड गर्ल्स. देर आर 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. आणि मला वाटतं रोड सेफ्टी कमिटी आपण बनवली होती. त्याच पद्धतीने या ठिकाणी एन्व्हायरमेंट कमिटी आपल्याला बनवायची आहे. तर पहा, सुरुवातीला मी मेंबर M1 जो आहे, पहिला जो पुरुष आहे, तो प्रत्येक कमिटीमध्ये घेऊन त्याला सहकारी जो आहे तो सहकारी बदलवणार आहे. म्हणून सॅम्पल स्पेस मध्ये काय केलं पहा, M1, M2, देन M1, M3, M1, W1, देन M1, W2. म्हणजे M हा कॉन्स्टंट ठेवला. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी आपल्याला मिळाल्या. आता आपण सेकंड मेंबर, दुसरा पुरुष आपण कॉन्स्टंट ठेवूया. पण M2 आणि M1 घेऊन चालणार नाही, कारण M2, M1 ची एक कमिटी ऑलरेडी तयार झालेली आहे. म्हणून M2, M3, M2, W1, M2, W2. M2 ला आपण गृहीत धरून या ठिकाणी 3 वेगळ्या कमिट्या आणखी बनवलेल्या आहेत. आता M3 घेऊयात. M3 आणि M1 ची ऑलरेडी तयार झालेली आहे. M3 आणि M2 ची तयार झालेली आहे. M3, W1, M3, W2. त्यानंतर W1 ची आपण तयार करूयात. W1 कॉन्स्टंट ठेवून W1, W2, कारण W1, M1, W1, M2, W1, M3 ऑलरेडी तयार झालेले आहेत. W1, W2. आता W2 च्या सर्वांबरोबर कमिटी तयार झालेल्या आहेत. म्हणजे एकूण किती कमिट्या, किती वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या आपण तयार करू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. therefore सॅम्पल पॉइंट्स आर 10. n of s is equal to 10. म्हणजे पहा, ही कमिटी तयार करणं एकदम सोपं आहे. सुरुवातीला पहिला मेंबर घेऊन त्याला सहकारी, पुढचे 2 मेंबर द्यायचे. त्यानंतर नेक्स्ट मेंबर कॉन्स्टंट ठेवून पुढचे मेंबर त्याला सहकारी म्हणून द्यायचे. या रीतीने आपण यायचे. M1, M2 किंवा M2, M1 या दोन्ही कमिट्या एकच आहेत, त्या रिपीट करायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा यामध्ये. त्यानंतर आता इव्हेंट ए पहा, देर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमेन मेंबर. म्हणजे
कमिटीमध्ये कमीत कमी एक स्त्री असावीच. पुन्हा ऍटलिस्ट शब्द आला, कमीत कमी एक, म्हणजे एक पाहिजेच. एक पेक्षा जास्त असले तरी चालतील, परंतु एक पेक्षा कमी चालणार नाहीत. मग अशा कोणत्या कमिटी आहेत की ज्यामध्ये किमान एक आहे किंवा दोन स्त्रिया आहेत? तर मग कोणते कोणते येतील याच्यामध्ये पहा. M1W1 एक स्त्री, M1W2, M2W1, M2W2, M3W1, M3W2, W1W2 दोनही स्त्री आहेत त्याच्यामध्ये. फक्त पुरुष जे आहेत M1 M2 M1 M3 देन M2 M3 हे चालणार नाहीत, कारण यांच्यामध्ये एकही स्त्री नाही. कमीत कमी एक स्त्री असावी म्हणून हे तीन जे प्रकार आहेत, एलिमेंट आहेत, यातून वगळले गेले. देर आर 1 2 3 4 5 6 7 elements in set A, therefore n of S is equal to 7. Second, event B, one man and one woman committee to be formed, म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष असावं. दोनही पुरुष किंवा दोनही स्त्रिया चालणार नाहीत. मग यामध्ये कोणते कोणते एलिमेंट येतील पहा. M1 M2 चालणार नाही, दोन्ही पुरुष आहेत. M1 M3 चालणार नाही, दोन्ही पुरुष आहेत. M2 M3 चालणार नाही, दोन्ही पुरुष आहेत. W1 W2 चालणार नाही, दोनही स्त्रिया आहेत. मग कोणते कोणते चालतील पहा, ते यातले उरलेले सगळे. मग हे 1 2 3 आणि 4 सोडून द्या, एकूण 6 उरले. M1 W1, M1 W2, M2 W1, M2 W2, M3 W1, M3 W2, एकूण 6 एलिमेंट आहेत. एक स्त्री आणि एक पुरुष याच्यामध्ये आहे, म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी इज इक्वल टू 6. लास्ट इव्हेंट सी, देर शुड नॉट बी वुमेन मेंबर. या कमिटीमध्ये एकही स्त्री नसावी. अशा कमिट्या एकूण तीन आहेत. M1 M2, M1 M3, M2 M3, यामध्ये सर्व पुरुष आहेत. 3 एलिमेंट या सेटमध्ये आहेत. देअरफॉर n ऑफ C इज इक्वल टू 3. नाउ नेक्स्ट, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं वेगळं आपण याचा सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे. एक नाणं आणि एक फासा एकाच वेळी जर आपण फेकला तर आपल्याला काय काय शक्यता मिळतील ते आपण सॅम्पल स्पेस मध्ये घेणार आहोत. मग यामध्ये पहिली शक्यता असणार आहे नाण्यावरती छापा आणि फाशावरती 1 म्हणजे H1, किंवा नाण्यावरती छापा आणि फाशावरती 2 म्हणजे H2. म्हणजे पहिली शक्यता आहे, फर्स्ट पॉसिबिलिटी इज H1, सेकंड इज S2, देन H3, H4, H5, H6. नेक्स्ट 7th पॉसिबिलिटी इज कॉइन वरती आपल्याला टेल मिळेल आणि फाशावरती 1 मिळू शकतो, म्हणजे T1 और T2, T3, T4, T5, T6. या रीतीने आपल्याला 12 पॉसिबिलिटीज मिळणार आहेत. H1, H2, H3, H4, H5, H6, T1, T2, T3, T4, T5, T6. Therefore, there are 12 elements in set S. Therefore, n of S is equal to 12. Now, event A. To get head and odd number, आपल्याला कॉइन वरती हेड असावा आणि फाशावरती विषम संख्या असावी. मग हेड आणि विषम संख्या म्हणजे वरच्या रो मधीलच आपल्याला एलिमेंट निवडावे लागतील. हेड आणि विषम संख्या पहिली असणार आहे H1, देन H3 आणि H5. H2 चालणार नाही. कॉइन वरती हेड आहे मात्र फाशावरती समसंख्या आलेली आहे, म्हणून H2 चालणार नाही, H4 चालणार नाही, H6 चालणार नाही. आणि हे खालच्या रो मध्ये तर सगळे टेल आहे, ते तर आपल्याला चालणारच नाही. म्हणजे in set A there are 3 members, H1, H3 and H5. That means number of elements in set A is equal to 3. Next event, to get head or tail on an even number, म्हणजे नाण्यावरती छापा किंवा काटा दोन्हीपैकी काहीही चालेल, मात्र फाशावरती even म्हणजे समसंख्या असावी. म्हणजे कोणते कोणते येतील पहा. H2 चालेल, H4 चालेल, H6 चालेल, T2 चालेल, T4 चालेल, T6 चालेल, कारण नाण्यावरती आपल्याला छापा आणि काटा दोनही चालणार आहेत. म्हणून H2, H4, H6, T2, T4, T6. There are 6 elements. Therefore, n of B is equal to 6. Now, last event. Number on the upper face is greater than 7 and tail on the coin. म्हणजे कॉइन वरती काटा टेल पाहिजे, मात्र फाशावरती 7 पेक्षा मोठा अंक असावा. आता 7 पेक्षा मोठा अंक फाशावरती कधीही मिळू शकत नाही. नाण्यावरती आपल्याला काटा मिळेल, पण काटा आणि फाशावरती
7 पेक्षा मोठा अंक एकाच वेळी कधीही मिळू शकत नाही, म्हणून ही घटना अशक्य आहे. अशी घटना घडूच शकत नाही. या घटनेमध्ये एकही घटक येऊ शकत नाही. Therefore, it is a empty set. C is equal to in curly bracket. Curly bracket complete. That means number of elements in set C is equal to 0. हे आपले 0 आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 9वी मध्ये सेटचे टाईप अभ्यासताना एम्प्टी सेट हा प्रकार अभ्यासलेला होता. त्यामध्ये एकही घटक येत नाही. म्हणजे ही जी इव्हेंट आहे, ही इव्हेंट इम्पॉसिबल इव्हेंट आहे, अशक्य घटना आहे. ही घटना घडू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपला प्रॅक्टिस सेट 5.3 संपला आहे की नाही. एकदम सोपा. याचा घरी सराव करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.